परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील 3ऱ्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर कांचन मांडे यांनी लिहिलेल्या चांगदेव पासष्टी या लेखाचा भाग पहिला. संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका हा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ. भाष्यकार आणि भावानुवादकार अशा 2 भूमिकांमधून ज्ञानेश्वरांची भेट या ग्रंथाच्या रूपानं होते. अमृतानुभव किंवा अनुभवामृत हा ज्ञानदेवांचा 2रा ग्रंथ, ज्यामध्ये ज्ञानदेवांच्या स्वतंत्र प्रज्ञाशक्तीचा आविष्कार दिसतो. 3रा ग्रंथ म्हणजे चांगदेव पासष्टी, ज्यामध्ये केवळ 65 ओव्यांच्या आधारे चिदविलासाचा पट ज्ञानदेव उलगडून दाखवतात. याखेरीज ज्ञानदेवांचे नित्यपाठाचे अभंग किंवा विरहिण्या असं वाङ्मय उपलब्ध आहे. पण ज्याला प्रस्थानत्रयी म्हणावं असे आत्ताच उल्लेखलेले 3 ग्रंथ, या 3ही ग्रंथांचा तितक्याच समर्थपणे ओवीबद्ध भावानुवाद केला आहे 20व्या शतकातील सद्गुरू स्वरूप पावसच्या स्वरूपानंद स्वामींनी. कोकणची भौतिक समृद्धी लाभलेल्या स्वामींचं आत्मिक ऐश्वर्यही त्याच तोलामोलाचं आहे. संस्कृत भाषेमध्ये असल्यानं सामान्य जनांना काहीशी कठीण वाटणारी भगवद्गीता ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका या नावानं ओवीबद्ध मराठीमध्ये आणली. पण आज 20व्या शतकामध्ये ज्ञानदेवांची मराठीसुद्धा समजायला जड जाते. म्हणून स्वरूपानंदांनी आजच्या मराठी भाषेमध्ये तिचा अनुवाद केला, पण तोही ओवीबद्धच. अर्थात भावार्थ गीता म्हणून स्वामींचा स्वतंत्र गद्यात्मक मराठी ग्रंथ आहेच. ओवीमध्ये पद्यामध्ये रचना करावीशी वाटणं ही त्या व्यक्तीच्या कोमलतेची अभिव्यक्ती असावी. ज्ञानदेव काय किंवा स्वामी स्वरूपानंद काय हे त्या सच्चित घन आनंद स्वरूप परमात्म्याचे मूर्तिमंत अवतरण, कारुण्याची परमावधी, सहजच त्यांच्याकडून होणारा तो करुणेचा वर्षाव, कृपेची बरसात, मग त्यासाठी पद्य ओवी हा अभिव्यक्तीचा आकार योग्य नव्हे का? ज्ञानदेवांच्या अनुभवामृताचाही ओवीबद्ध अनुवाद स्वामींनी केला आणि चांगदेव पासष्टी 133 ओव्यांच्या आधारे स्वामींनी सामान्य लोकांच्या आकलनासाठी अनुवादित केली. चांगदेव पासष्टी हा ग्रंथ ज्यांच्या नावानं लिहिला गेला ते चांगदेव फार मोठे सिद्धपुरुष होते. 14 विद्या आणि 64 कला त्यांनी आत्मसात केल्या होत्या. अत्यंत अवघड अशा हठयोगामध्ये त्यांचा अधिकार उच्च प्रतीचा होता. स्वाभाविक नाना सिद्धी त्यांना सहज साध्य होत्या. त्यामुळंच काळावर विजय मिळवून 1400 वर्षांचं आयुष्य त्यांनी उपभोगलं होतं. तापी नदीच्या तीरावर असलेल्या आश्रमामध्ये चांगदेवांची रोज पूजा आरती होत असे. एके दिवशी त्या ठिकाणी पैठणहून एक पांथस्थ आला आणि त्यानं ज्ञानदेवांनी रेड्यामुखी वेद वदवल्याची हकीकत चांगदेवांना सांगितली. ते सारं ऐकून आणि स्वतःच्या तपस्सामर्थ्यानं त्याची सत्यता पाहून चांगदेवांनी ज्ञानेश्वरांकडं जायचं ठरवलं. पण इतर शिष्यांनी या घटनेची खात्री करून घ्यावी असं सांगितल्यानं प्रथम पैठणला शिष्याकरवी पत्र पाठवण्यात आलं. पैठणच्या ब्राह्मणांनी ही सत्य घटना असल्याचं सांगितलं. मग चांगदेवांनी एका वृद्ध तपस्व्याबरोबर ज्ञानदेवांना पत्र पाठवण्याचं ठरवलं. परंतु पत्राचा मायना काय लिहावा याविषयीच चांगदेव साशंक झाले. कारण चिरंजीव लिहावं तर ज्ञानदेव साक्षात परमेश्वराचा अवतार,
आणि नमस्कार लिहावं तर वयाच्या दृष्टीनं चांगदेवांच्या तुलनेत ज्ञानदेव म्हणजे लहान पोरच. त्यामुळं कोरच पत्र ज्ञानदेवांना पाठवण्यात आलं. या कोऱ्या पत्राला उत्तर देण्याच्या मिशानं चांगदेव पासष्टीसारखा अप्रतिम ग्रंथ अस्तित्वात आला. एका परीनं तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून ही कथेची चौकट अनावश्यक असली तरी त्या कथेमुळं चांगदेव आणि ज्ञानेश्वर या दोन्ही व्यक्तिमत्वांचं आकलन होण्याच्या दृष्टीनं कथेचं मूल्य निश्चितच लक्षणीय आहे. कारण सामान्यतः जेव्हा जेव्हा चांगदेवांचा उल्लेख केला जातो तेव्हा तेव्हा चांगदेव म्हणजे काही सिद्धी प्राप्त झालेली आणि त्या सिद्धीच्या बळावर अहंकारी बनलेली व्यक्ती असं काहीसं काळ्या रंगात तिचं चित्रण केलं जातं. पण त्याचबरोबर ज्ञानदेव हे आपल्यापेक्षा सर्वार्थानं मोठे आहेत हे जाणल्यावर चांगदेवांनी स्वतःची केली जात असलेली पूजा अर्चा थांबवून ते ज्ञानदेवांकडे जाण्यास निघाले ही गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. एका अर्थानं चांगदेवांचा अहंकार हा त्यांच्या विद्याध्ययनामुळं आणि सिद्धीमुळं आलेला सार्थ अहंकार होता असं म्हणता येईल. पण त्याचबरोबर आपल्यापेक्षाही श्रेष्ठ कोणी आहे हे कळण्याची क्षमताही त्यांच्या ठिकाणी होती, जी फार मोठी जमेची बाजू आहे. ज्यामुळे ज्ञानदेवांना भेटल्यानंतर अहंकाराचा पापुद्रा गळून जाण्यास मदत झाली आणि मुक्ताईच्या रूपानं गुरुप्रसाद लाभताच चांगदेव सिद्धांचे सिद्ध झाले, मुक्त झाले. स्वामी माझा निरंजन तोची सर्वा अधिष्ठान अधिष्ठानी ब्रह्मानंद श्री स्वामी स्वरूपानंद श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.